या क्षणाला आपण आहोत मालवणच्या समुद्र किनाऱ्यावर। मालवणच्या संपूर्ण किनारपट्टीला आता वेध लागले ते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या आगमनाचे। आता आपण जिथे आहोत तिथून ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाण्याचा मार्ग हा प्रवाशांसाठी किंवा सागरप्रेमींसाठी शिवप्रेमींसाठी खुला केला जातो। इथे आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात आलेली आहे। महाराष्ट्र सागरी मंडळाचं गृह विभागाचं हे बंदरे आणि परिवहन यांच्या अंतर्गत येणारं कार्यालय आहे आणि इथल्या ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्याची अनुभूती ही आपल्याला इथल्या प्रवेशानंतर किंवा इथे आपण पोहोचल्यानंतर लगेचच येऊन जाते। इथे उभे असलेले हे शिवछत्रपतींच्या मावळ्यांच्या प्रतिकृती आणि इथल्या सगळ्या उद्या येणाऱ्या मान्यवरांसाठीचं जे काही स्वागत आहे त्यासाठी संपूर्ण मालवण हा सज्ज झालेला आहे। ही जी संपूर्ण किनारपट्टी आहे ही किनारपट्टी पर्यटनासाठी आणि सागरी भटकंतीसाठी ओळखली जाते। मालवणमध्ये एकाच व्यासपीठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि द्रौपदी मुर्मू या राज्याच्या या संपूर्ण जिल्ह्याच्या निर्मितीनंतर पहिल्यांदाच दोन्ही मान्यवर एकाच वेळेला येण्याची ही पहिली घटना असणार आहे। सिंधुदुर्ग किल्ल्याच्या या ऐतिहासिक परंपरेच्या साक्षीनं इथं असलेल्या राजकोट या किल्ल्यावर शिवछत्रपतींचा एक पुतळा उभारण्यात येतोय आणि त्या पुतळ्याच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या इथे पोहोचणार आहेत आणि पंतप्रधानांच्या आगमनासाठी संपूर्ण कोकण किनारपट्टी नव्हे तर अख्खा महाराष्ट्र सज्ज झालेला आहे। देशात ज्या 5 विधानसभांच्या निवडणुका झाल्या त्यातल्या 3 राज्यांमध्ये भाजपने घवघवीत यश मिळवलेलं आहे। त्यामुळे या यशाची एक वेगळी किनार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या आगमनाच्या वेळेला उद्या इथे अनुभवायला मिळणार आहे। काहीसे उत्साही असलेले पंतप्रधान नेमके सिंधुदुर्गच्या कोकणवासियांना काय भेट देणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत। सिंधुदुर्ग किल्ला हा 1660 साली शिवछत्रपतींनी बांधला आणि हा किल्ला हे भारतीय नौदलाच्या शिरपेचातला एक मानाचा तुरा म्हणून या किल्ल्याकडे पाहिलं जातं। चारी बाजूने अथांग अरबी समुद्र आणि या अरबी समुद्रामध्ये डौलदार उभा असलेला हा शिवछत्रपतींनी बांधलेला सिंधुदुर्ग किल्ला हे शिवछत्रपतींच्या दूरदृष्टीचं आणि त्यांनी निर्माण करू घातलेल्या आरमाराचं एक वेगळं आगळं वैशिष्ट्य असं म्हणता येऊ शकतं। आपण ज्या वेळेला या ठिकाणी पोहोचलेलो आहोत तर या जेट्टीवरून आपल्याला हे जे इथलं विहंगम दृश्य आहे ते दिसतंय। अत्यंत कडेकोट सुरक्षा व्यवस्था यासाठी करण्यात आलेली आहे आणि आता मी माझा व्हिडिओ जर्नलिस्ट सहकारी संदेश जुवेकर याला विनंती करतो, समोरच्या बाजूला राजकोट आपल्याला दिसतोय। हा जो राजकोट किल्ला आहे या राजकोट किल्ल्यावर शिवछत्रपतींचा एक पुतळा विराजमान होतोय। त्याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आणि द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत उद्या केलं जाणार आहे। 45 फुटी उंचीचा हा पुतळा ज्या वेळेला इथे विराजमान होणार आहे त्यावेळेला इथल्या या ऐतिहासिक सगळ्या ठेव्यामध्ये एक वेगळा असा ऐवज इथल्या कोकणवासियांसाठी खुला होणार आहे। त्यांचं या संपूर्ण किनारपट्टीकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो अधिक स्फूर्तिदायक होणार आहे। इथे आता आपण जर पाहिलं तर या ज्या नौका आहेत किंवा हा जो समुद्र किनारा आहे हा तसा शांत समुद्र किनारा हा परिचित आहे पर्यटकांसाठी। याच समुद्र किनाऱ्याच्या शेजारी लागून असलेल्या तारकर्ली या परिसरामध्ये उद्या नौदल दिन साजरा होतोय आणि या नौदल दिन हा दरवर्षी 4 डिसेंबर रोजी नौदल साजरा करत असते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सर्वसामान्य नागरिकांच्या उपस्थितीमध्ये आणि त्यांच्यामध्ये जाऊन किंवा त्यांच्या साक्षीनं नौदल दिन साजरा व्हावा ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संकल्पना होती। त्यानुसार उद्या इथे हा नौदल दिन साजरा होणार आहे। तर या बाजूला आपण बघू शकतोय हा जो सिंधुदुर्ग किल्ला आहे या किल्ल्याच्या साक्षीने हा नौदल दिन साजरा होतोय। अत्यंत कडेकोट सुरक्षा व्यवस्था मग ती सागरी मार्गाची असेल, हवाई मार्गाची असेल किंवा भूपृष्ठावरची सुरक्षा असेल ती अत्यंत तैनात करण्यात आलेली आहे। पहिल्यांदा असं होतंय की सिंधुदुर्ग जिल्हा निर्मितीनंतर इतक्या मोठ्या संख्येने एकाच वेळेला इतके मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। संपूर्ण राज्य मंत्रिमंडळातले बहुतेक मंत्री हे इथे उद्या असणार आहेत। त्याचप्रमाणे पंतप्रधानांबरोबर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील इथे असणार आहेत। केंद्रीय मंत्री नारायण राणे हे देखील इथे असणार आहेत। केंद्रीय मंत्री श्रीधर नाईक हे सुद्धा या सोहळ्याला उपस्थिती देणार आहेत। त्यामुळे अत्यंत भरगच्च असा हा सोहळा आणि त्यासाठी एरवी पर्यटकांचा प्रेम मिळणारा हा मालवण
मालवणचा समुद्र किनारा गेल्या काही दिवसांपासून अत्यंत तुरळक अशा उपस्थितीमुळेच आपल्याला गजबजताना दिसतोय। याचं कारण असं आहे, अत्यंत कडेकोट सुरक्षा व्यवस्था, इथले जे हॉटेल्स आहेत, इथले जे लॉजिंग बोर्डिंग्स आहेत, त्याच्यामध्ये कोण थांबलंय, तिथे कुठल्या गावातून कुठल्या भागातून ते पर्यटक आले, या सगळ्याची अत्यंत कडेकोट अशी किंवा कसून चौकशी ही पोलिसांकडून आणि सुरक्षा रक्षकांकडून केली जाते। हा जो समोरचा चिवला बीचचा जो परिसर आहे, तो मालवणच्या तालुक्यामधला एक लोकप्रिय परिसर म्हणून ओळखला जातो। या ठिकाणी एरवी पर्यटकांची खूप मोठ्या प्रमाणात गर्दी असते आणि जर आपण मालवणच्या भौगोलिक एकूण स्थानाबद्दल म्हटलं तर कोकणातल्या दक्षिणेकडचा हा एक प्रमुख तालुका म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं। छोटी हॉटेल्स, छोटे लॉजिंग बोर्डिंग्स, त्याचप्रमाणे न्याहारी आणि निवासाची व्यवस्था असलेला हा समुद्रकिनारा पर्यटकांच्यासाठी सागरी क्रीडा प्रकार आणि त्याचप्रमाणे नौका विहारासाठी परिचित म्हणून ओळखला जातो। याच इथल्या तारकर्ली आणि दिलबाग परिसरामध्ये पंतप्रधान नौदल दिनाच्या दिवशी होणाऱ्या हवाई आणि सागरी कवायतींसाठी, त्याचप्रमाणे क्रीडा प्रकारांसाठी आणि प्रात्यक्षिकांसाठी उपस्थिती देणार आहेत। 4 डिसेंबर हा जो नौदल दिन आहे तो आपण साजरा करतो। त्याचं प्रमुख कारण म्हणजे 1971 साली भारताने पाकिस्तानवर ज्या वेळेला हल्ला केला, त्यावेळेला कराची बंदरावरती असलेली 4 लढाऊ जहाजं बुडवण्यामध्ये भारतीय नौदलाला यश आलं होतं। त्याचप्रमाणे अनेक पाकिस्तानी नौदल जवानांना गतप्राण करण्यामध्ये नौदलाच्या आपल्या जवानांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती। त्या संपूर्ण युद्धामध्ये आपले देखील काही जवान शहीद झाले होते। त्या सगळ्या हुतात्म्यांना श्रद्धांजली देण्याचा कार्यक्रम देखील 4 डिसेंबर रोजी केला जातो आणि पहिल्यांदा या नौदल दिनाच्या इतक्या मोठ्या कार्यक्रमाला सिंधुदुर्गमध्ये पंतप्रधान आणि राष्ट्रपती येणार आहेत। त्यामुळे सगळ्या जिल्ह्याचं नव्हे तर महाराष्ट्राचं लक्ष कोकण किनारपट्टीवर लागलेलं आहे। पंतप्रधान या आपल्या भेटीमध्ये या पर्यटनासाठी ओळखल्या जाणाऱ्या पर्यटक जिल्ह्याला येणाऱ्या काळामध्ये नेमकी काय भेट देणार आणि इथल्या पर्यटनाला, फळफळावळ्याला, कृषी उत्पन्नांना तसेच इथल्या एकूणच जीवनमानाला उंचावण्यासाठी केंद्र सरकार काय पावलं उचलणार आहे, या सागरी सुरक्षेसाठी पंतप्रधान आणि केंद्र सरकार नेमकं काय करणार आहे, हा देखील या निमित्ताने एक इथल्या नागरिकांसाठी आणि कोकणी बांधवांसाठी किंवा कोकणवासियांसाठी औत्सुक्याचा विषय ठरणार आहे। कारण अशा स्वरूपाचे मोठे मान्यवर आणि अशा स्वरूपाचे देशातल्या पहिल्या दुसऱ्या क्रमांकाचे नेते ज्या वेळेला आपल्या परिसरात येतात, त्यावेळेला त्या परिसराचा विकास होत असतो, अशी सर्वसाधारण माणसांची आणि नागरिकांची धारणा असते आणि त्याच धारणेला अनुकूल अशा गोष्टी येत्या काही तासांमध्ये आणि येत्या काही दिवसांमध्ये कोकणच्या या सागरी किनारपट्टीवर घडताना दिसतील। दक्षिण कोकणातला हा एक प्रमुख तालुका आपल्या या पंतप्रधानांच्या आणि राष्ट्रपतींच्या उपस्थितीनंतर सर्वार्थाने कात टाकण्यासाठी सज्ज झालेला आहे। तो येणाऱ्या काळामध्ये नेमकी कशी कात टाकतोय हे सांगण्यासाठी किंवा हे समजून घेण्यासाठी आपल्याला काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश जुवेकरसह मी राजेश कोचरेकर, टाइम महाराष्ट्र, मालवण, सिंधुदुर्ग।